शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. आता पीक पाहण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. सरकारने डिजिटल क्रॉप सर्व्हे DCSMH संदर्भात नवा जी-आर जारी केला आहे. आता पीक नोंदणीसाठी स्वतंत्र पीक पाहणी सहाय्यक नेमले जाणार. मोबाईलचे IMEI बाइंडिंग होणार आणि 100% पीक पाहणी बंधनकारक करण्यात आले आहे. नेमकं काय बदल आहे? शेतकऱ्यांवर याचा काय परिणाम होणार आहे? चला जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने 3 ऑगस्ट 2023 रोजी नवीन शासन निर्णय जारी केला आहे. हा निर्णय अग्रस्टॅक योजनेतील डिजिटल क्रॉप सर्व्हे DCSMH च्या अंमलबजावणीसाठी महत्वाचे बदल करणार आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल ऍग्रीकल्चर मिशन अंतर्गत ही प्रणाली अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानधारित करण्यात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. काय आहे मुख्य बदल? तर बघा, पहिला बदल आहे 100% पीक पाहणी बंधनकारक असणार आहे. आता गावातील प्रत्येक शेतकऱ्याची पीक पाहणी करावी लागणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की प्रत्येक ओनर प्लॉटची 100% नोंदणी केली जाईल. पीक पाहणी सहाय्यक नेमले जाणार आहेत. पीक नोंदणीसाठी स्वतंत्र क्रॉप सर्व्हे असिस्टंट नेमले जातील. हे सहाय्यक खालीलपैकी असू शकतात बघा: कोतवाल, ग्रामसेवक, रोजगार, आशा सेविका, CSC चालक, MESRL कर्मचारी, माय भारत स्वयंसेवक. आता तिसरा महत्वाचा बदल आहे OTP प्लस IMEI बाइंडिंग. पीक पाहणी करणाऱ्या सहाय्यकांची नोंदणी आधारशी लिंक असलेल्या मोबाईलद्वारे OTP आणि मोबाईलचे IMEI बाइंडिंग करून केली जाईल. यामुळे बनावट नोंदी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आता चौथा बदल आहे शेतात जाऊन पीक पाहणी. GR नुसार पीक पाहणी करताना सहाय्यकांना शेताच्या बांधावरून 20 मीटर आत जाऊन पीक पाहणी करावी लागेल. म्हणजे आता फक्त कार्यालयात बसून नोंदणी होणार नाही. पुढचा पाचवा नियम आहे शेतकऱ्यांच्या दुरुस्तीची संधी. जर गाव नमुना 12 वर दिसणाऱ्या पीक नोंदणीत चूक आढळली तर शेतकरी अर्ज करून मंडळ अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीची मागणी करू शकतील. अधिकारी प्रत्यक्ष पंचनामा करून मोबाईल ॲपद्वारे दुरुस्त करतील. सहाय्यक निधी मानधन. सरकारने मानधनही निश्चित केले आहे. निव्वळ पीक सिंगल क्रॉप साठी प्रति ओनर प्लॉट ₹10. मिश्र पीक मिक्स्ड क्रॉप प्रति ओनर प्लॉट ₹12. हे मानधन थेट बँक खात्यात ऑनलाईन जमा केले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठीचे फायदा: पीक नोंदणी अधिक अचूक होतील. पीक विमा, अनुदान आणि सरकारी योजनांसाठी योग्य माहिती उपलब्ध होईल. चुकीची नोंदणी कमी होतील. डिजिटल जमीन व कृषी योजनांचा लाभ मिळणे सोपे होईल. महत्वाची सूचना: हा जी-आर शेतकऱ्यांना थेट पैसे देणारा नाही. हा निर्णय पीक पाहणी आणि डिजिटल पीक नोंदणी प्रक्रिया सुधारण्यासाठी केला आहे. म्हणून नवीन अनुदान किंवा नवीन योजना म्हणून याचा गैरसमज करू नका. 3 ऑगस्ट 2026 च्या जी-आर नुसार अग्रिस्टॅक अंतर्गत डिजिटल क्रॉप सर्व्हे DCSMH ची नवीन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. आता OTP व्हेरिफिकेशन, IMEI बाइंडिंग, 100% पीक पाहणी, स्वतंत्र सहाय्यक आणि शेतकऱ्यांच्या दुरुस्तीची सुविधा यांमुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे. तुमच्या गावात पीक पाहणी सुरू झाली आहे का? कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.